एक मोठी बातमी, ठाकरेंच्या सेनेकडून नवी पुस्तिका ही आता प्रकाशित करण्यात आलेली आहे। तर मुंबईमध्ये प्रचारात पुस्तिका ही वापरली जाणार आहे। केलेलं काम मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठाकरेंच्या सेनेची ही नवीन रणनीती पाहायला मिळते। तुलना ठाकरी तेजपर्व अन काळ्या गद्दार युगाची अशी टॅगलाईन सुद्धा देण्यात आलेली आहे। आणि यानंतर पुढची बातमी आपण पिंपरी चिंचवडमधून पाहणार आहोत। राहुल कलाटे यांना भाजपमधून विरोध केला जातोय। कलाटेंना भाजपमध्ये घेताना वेगळी भूमिका घेण्याचा इच्छुकांचा इशारा आहे। विरोधामुळे राहुल कलाटे यांचा पक्षप्रवेश मात्र लांबणीवर पडला अशी चर्चा। राहुल कलाटे भाजपमध्ये नको तुम्हाला? कारण आम्ही गेले 15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतोय। आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहे। आजपर्यंत भारतीय जनता पार्टीशी आम्ही एकनिष्ठ आहोत। त्यामुळे आम्हाला आमचं असं म्हणणं आहे पक्षाला की निष्ठावंत कार्यकर्त्यांना तुम्ही न्याय मिळावा, त्यामुळे आम्हाला त्यांचा प्रवेश नकोय। साधारण 3,500 पेक्षा जास्त आम्ही बीजेपीचे सभासद केलेले, हे सगळं पूर्ण आम्ही फक्त भाजपसाठी केलेले आहे। आणि जो आयात उमेदवार येणार राहुल कलाटे, याचा फायदा त्याला 100% होणार हे त्याला माहिती आहे, त्याच्यामुळे तो प्रवेश करतोय। मुळात राहुल कलाट्यांना आमचाच विरोध आहे। आणि राहुल कलाटे मी एकच स्पेसिफिक नाव नाही घेते, पण जे कोण असेल ताथोडे, पुनवळे आणि वाकडमधले, आम्ही जर सक्षम कार्यकर्ते इथं आहोत, आज 14 वर्ष आज आम्ही कामं करतो इथे आणि आज चांगल्या पद्धतीत काम आहे, तर मग आपल्याला बाकीच्यांची गरज कशासाठी? पक्षाला सुद्धा बाकीच्यांची गरज कशासाठी? नक्की आता हे इच्छुक उमेदवार नक्की काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। पुढे आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। पालिकेसाठी युती उमेदवारी संदर्भातला निर्णय काँग्रेस 25 डिसेंबरला घेणार अशी माहिती सूत्रांनी दिली। आघाडीसोबतच निधीची व्यवस्था देखील स्थानिक पातळीवर करणार असल्याचं सूत्रांनी म्हटलं। उमेदवार निश्चित करण्यासाठी राज्य निवड मंडळाची 25 डिसेंबरला मुंबईमध्ये बैठक आहे। काँग्रेसकडून युतीचे अधिकारी स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत। शरद मोहोळ हत्या प्रकरणी विठ्ठल शेलारची अटक बेकायदेशीर असल्याचं कोर्टानं म्हटलं। कोठडीमधून सोडवण्याचे न्यायालयानं आदेश दिले। विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे मोहोळ हत्या प्रकरणी मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांनी दावा केला। तर आपण पाहतोय, शरद मोहोळ हत्या प्रकरणी विठ्ठल शेलारची अटक बेकायदेशीर असल्याचं कोर्टानं या ठिकाणी सांगितलेलं आहे। या प्रकरणात कोर्टाची मोठी टिप्पणी समोर येते। कोठडीमधून सोडवण्याचे आदेश न्यायालयानं दिलेले आहेत। तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरमधील विठ्ठल मूर्तींच्या चरणांची झीज होत असल्याचं पाहायला मिळतंय। पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांनी विठ्ठल मूर्तीची पाहणी करून झीज होत असल्याचा अहवाल मंदिर समितीकडे दिलाय। याबाबत विधी आणि न्याय विभागानं परवानगी दिल्यावर मूर्तीवरती वज्रलेप लावणार अशी माहिती देखील मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे। मुंबई महापालिकेसाठी भाजपची टीम आता सज्ज झालेली आहे। भाजपकडून 20 जणांच्या निवडणूक समितीची घोषणा करण्यात आलेली आहे। निवडणूक समितीमध्ये दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे। पियुष गोयल, विनोद तावडे, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, राहुल नार्वेकर, अमित साटम, अतुल भातखळकर यांचा या समितीमध्ये समावेश असल्याचं कळतंय। आपण पाहतोय, पियुष गोयल, विनोद तावडे, आशिष शेलार, मुंबई महापालिकेसाठी भाजपची टीम आहे। मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, राहुल नार्वेकर हे या टीमचे सदस्य आहेत। अमित साटम आणि अतुल भातखळकर देखील या समितीमध्ये आहेत। मोठी बातमी, भाजप पदाधिकाऱ्यांचं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना पत्र। बीएमसी निवडणुकीत भाजपकडून कार्यकर्त्यांना न्याय द्यावा असा पत्रात उल्लेख करण्यात आलेला आहे। अमित साटम यांना जे पत्र लिहिण्यात आलं त्यामध्ये हा उल्लेख आहे। नेत्यांच्या मुलांना तिकीट देताना कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, हा अन्याय मुंबई भाजपमध्ये होऊ नये अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। कोकाटेंच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक जिल्हा परिषद निवडणुका संपल्यावरच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। निवडणुका संपेपर्यंत कोकाटेंचं खातं हे अजित पवार यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी TV9ला दिली। मंत्रिपद देताना अजित पवार यांच्याकडून जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती आहे। मंत्रिपदासाठी इच्छुकांमध्ये अनिल पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे यांचा समावेश आहे। अजित पवार माजी मंत्र्यांना संधी देणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून घेऊयात। अक्षय, आपण पाहतोय अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला जातोय आणि सध्या हे खातं अजित पवार यांच्याकडेच असणार आहे, काय अपडेट?
नक्कीच तेजल, खरं तर मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळतात आणि त्यातच काल त्यांचा राजीनामा जो आहे तो अजित पवारांनी मंजूर केला आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आणि मुख्यमंत्र्यांनी देखील तो राजीनामा जो आहे तो मंजूर केलेला असल्याचं पाहायला मिळतंय. आता मात्र माणिकराव कोकाटे यांच्याकडे जे असलेलं खातं आहे अल्पसंख्याक खातं आणि त्याचसोबतच क्रीडा आणि युवक कल्याण खातं ते आता अजित पवार यांच्याकडेच राहणार. जिल्हा परिषदांच्या निवडणुका संपल्यानंतरच ही खाती जी आहे ती एखाद्या दुसऱ्या आमदाराला मंत्री म्हणून संधी देण्यात येईल आणि त्यांना ती खाती देण्यात येण्यात असल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्या नवीन मंत्रिपदाकरता अनेक माजी मंत्री देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये इच्छुक आहेत. त्यात धनंजय मुंडे असतील, अनिल पाटील असतील, संजय बनसोडे असतील, हे माजी मंत्री इच्छुक आहेत. तर दुसरीकडे मराठा चेहऱ्याला जर संधी देण्यात आली तर त्याच्यामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 3 नावं आहेत प्रामुख्याने प्रकाश सोळंके, संग्राम जगताप, सुनील शेळके. अगदीच अक्षय, धन्यवाद दिलेल्या अपडेट्ससाठी.